छत्रपती संभाजीनगरात जमिनीच्या वादातून घडलेली एक धक्कादायक घटना। एका कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू आणि या प्रकरणात न्याय मागणाऱ्या वडिलांवरच पोलिसांसमोर धक्काबुक्की आणि शिवीगाळ। या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाचं वातावरण आहे। छत्रपती संभाजीनगरमधील एका प्लॉटच्या वादाने एका कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त केलं। जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला। मृत व्यक्तीचे वडील प्रमोद गव्हाड आपल्या मुलासाठी न्याय मिळावा म्हणून पोलीस ठाण्यात पोहोचले होते। मात्र त्याच ठिकाणी विष्णू गव्हाड नावाच्या व्यक्तीने प्रमोद गव्हाड यांच्या नातेवाईकांना पोलिसांसमोरच धक्काबुक्की करत शिवीगाळ केली। या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांमध्ये संताप पसरला असून पोलिसांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। परिसरातील नागरिक या प्रकरणाची सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करीत आहेत। सध्या पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे। मात्र पोलीस ठाण्यातच घडलेली धक्काबुक्की ही कायदा सुव्यवस्थेवर मोठा प्रश्न निर्माण करते आहे। याला त्रास देऊन तुम्ही नाटक करून ऐकतो आम्ही गुच्ची पासो किती हुशारी करता तुम्ही जास्त मग काय करणार तुम्ही आमचं धमक्या द्यायचं तुम्ही दुकानावर आता त्याला उचलून घेऊन जा आणि गुच्ची पासो नाही माझे पाहुणे मी याला मदत नाही करायची का मग प्लॉटच्या वादातून सुरुवात होऊन जीव घेणाऱ्या या घटनेने आता कायदा सुव्यवस्थेची ढाल असलेल्या पोलीस ठाण्यातच धक्कादायक रूप धारण केलं आहे। मृताच्या वडिलांना धक्काबुक्की करण्याची हिंमत कोणी दिली, दोषींवर कोणती कारवाई होणार आणि या प्रकरणात न्यायाची गाडी कितपत पुढे सरकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।